नमस्कार. आज आपण करणार आहोत एकदम खुसखुशीत होणारी आणि सगळ्यांनाच आवडणारी अशी खानदेश स्पेशल डाळबट्टी. एकदम मस्त घरच्या साहित्यात होणारी ही डाळबट्टी आज आपण करणार आहोत. याच्या अगोदर पण आपण डाळबट्टी केलेली आहे, पण ती आपण गहू, त्यामध्ये हरभरा, थोडी डाळ, थोडंसं सोयाबीन आणि मका असं दळून आणून केली होती. आज ही घरच्या साहित्यात एकदम झटपट होणारी डाळबट्टी आपण करणार आहोत. रवा आणि गव्हाच्या पिठाची. ऐनवेळेस कुणी पाहुणे आले किंवा भाकरी भाजी खाण्याचं मन नसेल तर अशी डाळबट्टी तुम्ही करून खाऊ शकता. अगदी घरच्या साहित्यात आणि झटपट होणारी रेसिपी आहे. त्यासाठी इथं गव्हाचं पीठ घेतलं आहे मी. या मेजरिंग कपनं मोजून घेते. तुम्ही कुठल्याही एखाद्या भांड्याने वाटीने मोजून घ्या. 1 कप, 2 कप आणि वरती अर्धा कप असे 2.5 कप आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे. आता या 2.5 कप गव्हाच्या पिठासाठी आपण रवा घेणार आहोत 1.25 कप. इथे बारीक रवा घेतला आहे मी. तुम्ही थोडासा मध्यम जाड घेतला तरी चालेल, शक्यतो असेल तर बारीक वापरा. हा रवा आपल्याला 1.25 कप घ्यायचा आहे. 2.5 कपासाठी 1.25 कप रवा एकदम योग्य प्रमाण आहे. 2.5 कप गव्हाचं पीठ आणि 1.25 कप बारीक रवा. त्याच्यामध्ये रवा टाकून घेऊ आपण. 1 कप टाकला आणि वरती हा 1/2 कप असा 1.25 कप रवा टाकून घेतला. आता याला मिक्स करून घेऊ. एकदम खुसखुशीत डाळबट्टी होते या प्रमाणात जर सगळं साहित्य घेतलं तर. अगदी तळल्यावर काही भाग तर टोस्टसारखेच दिसतात. कडेचा भाग जो असतो तो टोस्टसारखाच होतो. आणि ही डाळबट्टी चहासोबत खायला पण खूप छान लागते. शिळी झाल्यावर पण छान लागते. तर आता याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊ. इथे चवीनुसार मीठ टाका. 2 चमचे भरून मीठ टाकलेलं आहे मी इथे. अर्धे 4 चमचे म्हणजे 2 चमचे एवढं मीठ टाकले. किंवा थोडीशी खाऊन बघून नंतर पुन्हा तुम्ही ॲड करू शकता कमी वाटलं तर. आणि अर्धा चमचा खाण्यात सोडा टाकला आहे. आता याच्यामध्ये आपण ओवा टाकू. 2 मोठे चमचे ओवा टाकते. ओव्याने खूप छान चव येते डाळबट्टीला. आणि नंतर आपण जर शिळी झाल्यावर खाल्ली चहासोबत तर आणखीनच छान लागतो हा ओवा त्याच्यामध्ये. आता याला मिक्स करून घेऊ. सगळे कोरडे जिन्नस याच्यात मिक्स करून घेऊ आपण. पिठासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं साहित्य. आता याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊ. एकदम कडकडीत गरम तेल टाकायचं. बघू शकता पिठावर टाकलं की पीठ आपलं चुरचुरतंय. इतकं कडक तेल पाहिजे. असे 12 चमचे तेल मी याच्यामध्ये टाकले पोहे खाण्याचे. आणि याला आता गरम आहे खूप, तर अगोदर उलटण्याने मिक्स करून घेऊ. थोडंसं मिक्स झालं, थंड झालं की मी हाताने मिक्स करू. मग सुरुवातीला उलटण्यानेच मिक्स करायचं, कारण आपलं तेल खूप गरम होतं. पण असं कडकडीत तेलाचं मोहन घातलं की खुसखुशीत होते आपली डाळबट्टी एकदम. आता याच्यामध्ये थोडीशी हळद घालू. हळदीने कलर खूप छान येतो डाळबट्टीला आपल्या. थोडीशी हळद घातली. आता याला मिक्स करून घेऊ. आणि आता सगळं साहित्य पिठाला एकदम व्यवस्थित चोळून घ्यायचं. 2-3 मिनिटाला व्यवस्थित सगळं तेल आणि सगळं साहित्य मिक्स झालं पाहिजे असं चोळून घ्यायचं. मग आपली डाळबट्टी खुसखुशीत होते मस्त आणि सगळीकडे मीठ पोहोचतं. असा गोळा बनला पाहिजे पिठाचा. असं हातात घेतलं की असा मुटका होऊन तो पटकन तुटला पण पाहिजे. म्हणजे आपलं तेलाचं प्रमाण एकदम योग्य झालेलं आहे. एवढंच मोहन घालायचं असा गोळा होईपर्यंत. आणि आता याच्यात थोडं थोडं पाणी घालून याचा गोळा मळून घेऊ. खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप सैल नाही असा गोळा मळायचा. चपातीला मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट असं पीठ मळायचं. आणि खूप पण जास्त घट्ट नाही मळायचं, कारण आपण याच्यामध्ये रवा वापरलेला आहे. तो थोडासा फुगतो, आणखी घट्ट होतं पीठ. म्हणजे चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट, पण खूप जास्त पण घट्ट नाही असं पीठ मळून घ्यायचं याचं. तर आपण थोडं थोडं पाणी घालून याचा गोळा मळून घेऊ घट्ट. आता इथे पीठ मळून झालं आहे आपलं. बघू शकता खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप सैल नाही असं पीठ आपण मळून घेतलं आहे. आता याला 10 मिनिट भिजण्यासाठी ठेवू, कारण आपण याच्यामध्ये रवा वापरलेला आहे. रवा छान फुगल आपला. तोपर्यंत आपण इकडे दुसरी तयारी करून घेऊ. इथे एक चाळणी घेतली आहे मी अशी. त्याला आपण तेल लावून घेऊ थोडंसं. याच्यामध्ये आपण गोळे ठेवणार आहोत आपले बट्टीचे, तर ते चिकटायला नको म्हणून असं थोडंसं तेल लावून घेऊ. आणि ही कढई आहे, हिच्यामध्ये मी पाणी उकळायला ठेवते. जोपर्यंत आपले गोळे करून होतील तोपर्यंत आपलं पाणी उकळेल. आता इथे पिठाला पण आपल्या 10 मिनिट झालेले आहेत. याला थोडंसं मळून घेऊ हलक्या हाताने.
खूप जास्त जोर लावून मळायचं नाही. आणि आता याचे गोळे बनवून घेऊ. तुम्हाला जसे पाहिजे तसे लहान मोठे गोळे बनवून घ्या, पण हलक्या हाताने गोळे बनवायचे. याला अजिबात जोर देऊन मळायचं नाही. असं हलक्या हाताने गोळा बनवून घ्यायचा. याच्यावर चिरा राहिल्या तरी चालेल अशा पद्धतीने, किंवा असं लांबुळक्या आकारात तुम्हाला जसा पाहिजे तसा गोळा बनवून घ्या. हा किंवा तो आकार कुठलाही देऊन घ्या. मी आज गोल आकारात करून घेते. याला असं एकदम हलक्या हातानेच घ्यायचं करून, आणि अशा चिरावरती राहिल्या पाहिजेत, म्हणजे आपली डाळबट्टी एकदम मस्त फुलते. आता या पद्धतीने आपण आपले सगळे गोळे करून घेऊ. आणि पिठाला कलर पण एकदम मस्त आला आहे आपल्या, बघू शकता. आता इथे आपले गोळे बनवून झालेत. आता इथे आपले मध्यम आकाराचे 7 आणि एक छोटा गोळा तयार झाला आहे. एवढ्या प्रमाणामध्ये 4 ते 5 माणसांना एकदम पुरेल एवढी बट्टी तयार होते. आता ही बट्टी आपली इथे गोळे बनवून झालेत. आता हिला आपण उकडण्यासाठी ठेवू, वाफवण्यासाठी. तोपर्यंत आपलं पाणी पण गरम झालं आहे कढईतलं. आता कढईवर चाळणी ठेवून घेऊ आणि त्याला वरतून झाकण ठेवू. 15 ते 17 मिनिटासाठी याला वाफवून घेऊ. कुणी कुणी पाण्यामध्ये गोळे टाकून पण वाफवतं. आता इथे आपण तोपर्यंत डाळीची तयारी करू. इथे मूग आणि मसूर मिक्स डाळ घेतली आहे मी, अर्धी वाटी घेतली आहे. आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तुरीची डाळ टाकते. तुम्ही खात असाल तर तुरीची डाळ जास्त वापरू शकता. मी मसूर आणि मुगाची जास्त आणि तुरीची डाळ 2च चमचे वापरली. आता ह्या डाळी आपण स्वच्छ धुवून घेऊ आणि कुकरला काहीच न घालता शिजायला लावू, जोपर्यंत आपली बट्टी पण इकडे वाफवून झालेली आहे आणि तिकडे डाळ पण आपली शिजते. आता आपली बट्टी शिजली का बघू शकता. सूर्य आपली क्लीन येते, आपली बट्टी शिजली आहे. आणि बट्टी थंड होते तोपर्यंत आपण डाळ करून घेऊ. आता इथे आपली डाळ पण शिजून झाली तोपर्यंत. आता हिला फोडणी करून घेऊ तोपर्यंत आपली बट्टी थंड होईल. कढईमध्ये तेल टाकलं. तर तेल थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये मोहरी टाकली अर्धा चमचा, जिरं टाकले अर्धा चमचा, कढीपत्त्याची 8-10 पानं टाकली. आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ आणि कांदा थोडासा परतून घेऊ आपण. तर इथे कांदा परतून झाला थोडासा की याच्यामध्ये आलं, लसूण, खोबरं आणि 2-3 हिरव्या मिरच्या असं वाटण करून घेतले मी, ते टाकून घेऊ. खूप झटपट होणारा हा स्वयंपाक आहे. अचानक जरी पाहुणे आले तर 1 तासाच्या आतमध्ये हा डाळबट्टीचा स्वयंपाक होतो. बट्टी करायला लावली तोपर्यंत डाळ शिजते, डाळ थंड होते तोपर्यंत बट्टी शिजते आणि डाळ होईपर्यंत बट्टी परत थंड होते. फार झटपट होतो हा स्वयंपाक. आता याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊ, थोडासा मसाला आणि कांदा परतल्यावर, आणि याला मिक्स करून घेऊ व्यवस्थित. थोडंसं परतून घेऊ. छान असं परतून घेतलं आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ. परत याला मिक्स करून घेऊ. आता याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ आपण. त्यासाठी अर्धा चमचा हळद टाकली. अगोदर आपण काहीच टाकलेलं नाही डाळ शिजताना. याच्यात लाल मिरची पावडर टाकली. मी 2 चमचे टाकली. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता, कारण आपण हिरवी मिरची पण घातलेली आहे 2-3. आता याला थोडंसं परतून घेतलं. मसाल्यासोबत, आणि कांदा लसूण मसाला टाकला 2 चमचे. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि याला शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे कांदा टोमॅटो पण छान शिजतो आणि मसाले पण छान शिजले जातात. कलर आणि चव दोन्ही छान येते त्यामुळे आपल्या डाळीला. याच्यामध्ये थोडंसं आणखी पाणी घालून याला शिजवून घेऊ व्यवस्थित. मस्त असं शिजतं आपलं हे मिश्रण. कांदा आणि टोमॅटो पण सॉफ्ट होतो मग. आता इथे शिजून झालं आहे, बघू शकता. पाणी आटलं आपल्या मिश्रणातलं या, आणि कांदा आणि टोमॅटो पण शिजला गेला आहे. आता याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेली डाळ थोडीशी घोटवून घेऊ आणि टाकून देऊ. आता याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ गरजेनुसार. एकदा मिक्स करून बघू. आता याच्यामध्ये पाण्याची गरज आहे, खूप घट्ट आहे अजून. याच्यात आणखी पाणी वाढवून घेऊ.
थोडीशी सैलच ठेवायची ही डाळ, म्हणजे बट्टीमध्ये चुरली की घट्ट होते खूप. त्यामुळे अजून याच्यात पाण्याची गरज आहे. आणखी पाणी याच्यामध्ये टाकून घेऊ आणि तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी डाळ याची बनवून घ्या. आता याच्यामध्ये सर्वात शेवटी मीठ टाकून घेऊ. 2 चमचे मीठ टाकले मी. आता याला उकळी आली की आपले डाळ तयार होईल. कलर पण छान आला डाळीला. आता आपली डाळ उकळते तोपर्यंत आपली बट्टी पण थंड झाली, ती आपण चिरून घेऊ. बघू शकता मस्त अशा चिरा पडल्यात वरतून बट्टीला. छान वाफवली गेली आपली बट्टी. कुणी कुणी गोळे पाण्यामध्ये टाकतं. पाण्यामध्ये टाकलं की ते खूप विरघळल्यासारखे होतात आणि पाण्यामध्ये जातं पण त्याचा खूप अंश. त्यामुळे मी अशीच वाफवून घेते चाळणीमध्ये बट्टी. याने एकदम कोरडी बट्टी होते आणि चवीला पण छान लागते. बघू शकता एकदम मस्त अशी आपली बट्टी झाली, आतून जाळीदार. मस्त अशी खुसखुशीत बट्टी होणार आहे आपली. इथेच कळतं कापताना आपली बट्टी कशी झाली ते. एकदम जाळीदार अशी बट्टी झालेली आहे आणि एकदम पटपट कट होती आहे. निब्बर जर राहिली बट्टी तर लवकर कट होत नाही आणि मध्ये अशी जाळी दिसत नाही व्यवस्थित, मध्ये पीठ पीठ दिसतं. लगेच लक्षात येतं की आपली बट्टी छान खुसखुशीत होणार नाही किंवा होईल. आता अशाच पद्धतीने आपण सगळी बट्टी आपली कट करून घेऊ, तुम्हाला ज्या आकारात पाहिजे त्या. बघू शकता एकदम मस्त अशी बट्टी आपली तयार आहे. आता आपल्या इथे सगळ्या बट्ट्या कट करून झाल्यात आणि तोपर्यंत आपल्या डाळीला पण तिकडे उकळी आली असेल. आता आपण या बट्ट्या तळून घेऊ. बघू शकता एकदम मस्त अशी बट्टी आपली तयार आहे. तर बट्टी तळण्यासाठी इथं तेल गरम केले, त्याच्यामध्ये बट्टी सोडून घेऊ जेवढी बसेल तेवढी. याला टाकल्याबरोबर सुरुवातीला हलवायचं नाही, एखाद मिनिट सेट होऊ द्यायचं. सेट झाल्यावरच हलवायचं. अजिबात भुगा पण झालेला नाही आपल्या बट्टीचा. एकदम व्यवस्थित मस्त अशी शिजलेली आहे बट्टी. आता 1-2 मिनिटानंतर याला असं पलटून घ्यायचं आणि सगळीकडून व्यवस्थित छान कलर येईपर्यंत, क्रिस्पी होईपर्यंत वरतून तळून घ्यायची. एकदम मस्त अशी खुसखुशीत बट्टी आपली तयार होणार आहे. या पद्धतीने तुम्ही पण बट्टी करून बघा. ऐन वेळेस घरात भाजीला काही नसेल किंवा पाहुणे आले तरी पण करू शकता. बघू शकता इथे आपली पहिली बॅच तळून झाली आहे आणि एकदम मस्त अशी दिसतानाच कळते बट्टी खुसखुशीत झालेली आहे. आपण काढून घेऊ ही बट्टी. आणि कलर पण खूप छान आला आपल्या बट्टीला, वरतून तो टोस्टसारखी दिसतीये. तर आता दुसरी पण बट्टी याच पद्धतीने आपण तळून घेऊ. थोडंसं कमी गॅसवर तळायची बट्टी, थोडी वेळ लागतो पण मग एकदम मस्त अशी तळल्या जाते. आता इथे ही पण बट्टी आपली तळून झाली, ती पण काढून घेऊ. अशा पद्धतीने आपण आपली सगळी बट्टी इथे तळून घेऊ. एकदम मस्त अशी बट्टी तयार आहे. राहिलेली बट्टी पण तळून घेऊ. एकदम खुसखुशीत अशी आपली बट्टी तयार झाली. बघू शकता अगदी हात लावला की तुटते अशी. एवढ्या प्रमाणात एकदम व्यवस्थित प्रमाण सांगितलेलं आहे मी. ही 4-5 माणसांसाठी बट्टी. अजिबात काही कमी जास्त केलं नाही तर एकदम खुसखुशीत बट्टी तयार होईल तुमची. मस्त अशी बट्टी इथे तयार आहे. या पद्धतीने जर बट्टी केली तर पहिल्यांदा जरी करत असाल तरी तुमची बट्टी अजिबात बिघडणार नाही. जे प्रमाण सांगितलं आहे ते वापरून सगळं साहित्य घेतलं तर पहिल्याच प्रयत्नात तुमची बट्टी पण एकदम मस्त आणि खुसखुशीत अशी तयार होईल. सगळं साहित्य ज्या प्रमाणात सांगितले त्या प्रमाणात घ्या आणि 4 ते 5 माणसांसाठी बट्टी 1 तासाच्या आत तयार होईल. तर अशी बघताच खावीशी वाटणारी डाळबट्टी तुम्ही पण करून बघा. खानदेश स्पेशल अशी डाळबट्टी. खूप छान लागते ही डाळबट्टी खायला. मस्त अशी बट्टी वरणामध्ये चुरून घ्यायची. बघू शकता हाताने दाबल्याबरोबर कुस्करले जाते आपली बट्टी. एकदम खुसखुशीत झालेली आहे आणि ही शिळी झाल्यावर पण खूप छान लागते. चहासोबत पण खूप छान लागते ही बट्टी.
त्यामुळे ही आणि टिकते पण 4-5 दिवस अगदी आरामात टिकते ही, तळलेली असल्यामुळे तिला काहीच होत नाही. अशी मस्त सर्व करायची. बट्टी टाकली, वरतून परत डाळ टाकली आणि आपली ते वरतून तूप टाकू आणि मस्त अशी डाळबट्टीची रेसिपी आपली तयार आहे. तुम्ही पण करून बघा. मस्त अशी डाळबट्टी खानदेश स्पेशल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.